उन्हाळ्याचे दिवस आहेत, आगीच्या मोठ्या घटना घडतात. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते जीवाची बाजी लावून अनेकांचे जीव वाचवत असतात. आज अग्निशमन सेवा सप्ताहाची सुरुवात झाली आहे. नांदेड शहरातील आपण चित्र बघतोय, हेच ते जवान आहेत जे आपल्या स्वतःची पर्वा न करता जे आहे ते सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी सेवा सप्ताहाच्या माध्यमातून अग्निशामक दलात वापरण्यात येणारे वेगवेगळ्या वस्तूंचं, शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. आपल्यासोबत अग्निशामक दलाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण सगळ्या गोष्टीबाबत जाणून घेऊ. हे रोबोट बोट आहे. हे रोबोट बोट आहे. रोबोट बोट आहे. रिमोट कंट्रोलवर चालते. 800 मीटर पर्यंत पाण्यामध्ये ऑटोमॅटिक आपलं एक काम करते. हे सॉ कटर, हे कटर बी आहे. काय काम? बोल्ट कटर, बोल्ट कट करण्यासाठी, लॉक बोल्ट काही असतील तर. हे इलेक्ट्रिक सॉ कटर आहे. हे पेट्रोल सॉ कटर, कॉन्क्रीट कटर, ब्रेकर. हे ऑक्सिजनचं आहे. हे ऑक्सिजन भरण्यासाठीचं हे आमच्याकडे मशीन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आमचे हे आहेत ब्रँचेस. तरंगता पंप आहे. हा जनरेटर आहे. पोर्टेबल पंप आहे. आजकाल लाईट, ABC फायर एक्सटिंग्विशर, आगीमध्ये जाऊन बचाव करण्यासाठी ते एक आमचं फायर शूट आहे. ते OBM मशीन आहे. ते आपलं बोट आहे. बोट, त्याचे साहित्य पूर्ण आहे. त्याच्यात आम्ही प्रदर्शनीमध्ये लावलेलं आहे. आमच्या अत्याधुनिक पद्धतीची आलेली वाहन आहे. हे आपले हे आहेत, आपलं ब्रेकर आहेत. आपले हँड ब्रेकर आहेत. त्याला इलेक्ट्रिकवर चालते. हँड ब्रेकरनं छोटे छोटे जर काय असतील ते आपल्याला कट करता येते त्याच्यानं. हे ड्रेचर आहे. हे आमची 13,000 लिटरची क्षमतेची गाडी आहे. हे देवदूत वाहन आहे. आणि बाकी गाड्या आमच्या बाहेरून लावलेल्या आहेत आता प्रोग्राम असल्यामुळे. सर, आता आपल्याकडं किती वाहन आहेत? त्यात पाणी साठवण्याची क्षमता किती? आमच्याकडे 13,000 लिटरचं एक आहे, 6,000 लिटरचं एक आहे, 5,000चे 2 आहेत. आणि जुन्या आमच्याकडे 5,000, 4,500 लिटरच्या 3 गाड्या आहेत. अशा आमच्याकडे आता 7 गाड्या आहेत. आणि तीन गाड्या प्रस्तावित आहेत. लवकरच ते आमच्या याच्यामध्ये ताफ्यामध्ये दाखल होतील. साधारणपणे गेल्या वर्षी नांदेड शहरात, नांदेड जिल्ह्यात आगीच्या घटना किती घडल्या ज्यात तुम्ही मदत केली? आमच्या नांदेड महापालिकेने फायर कॉल विजवलेले 268 झालेले आहेत. त्यापैकी 25 इलेक्ट्रिक डीपीचे आहेत. अशा विविध प्रकारचे आम्ही 268 फायर कॉल, रेस्क्यू कॉल अटेंड केलेले आहेत. सर, कुठं आग लागली, तुम्हाला कॉल आला तर यंत्रणा कशी काम करते, तत्परता कशी दाखवते यंत्रणा? आम्हाला कॉल आल्यानंतर आमचं फायर जवान 1 मिनिटाच्या आत इथून अग्निशमन विभागातून डिस्पॅच होते. फक्त आता मध्ये ट्रॉफिकचे याची त्याची अडचण आली तर ते पुढचा प्रश्न झाला. परंतु आमचं वाहन इथून 1 मिनिटात बाहेर निघते इथून. सर, तुम्हाला सगळं ही काम करताना अजून काय अडचण येतात? आमच्याकडे तर सध्याच्याला नांदेड शहराच्या हिशोबाने सर्व साहित्य आहेत. काही जे काही कमी असेल ते आताही कलेक्टर साहेबांनी सांगितले की आम्ही DPTच्या माध्यमातून तुमची कमतरता जी आहे ती दूर करूत म्हणून. अत्याधुनिक सीडीची सुद्धा गरज आहे माहिती आहे? हो, अत्याधुनिक सुडीची आवश्यकता आहे. कलेक्टर साहेब आता आम्हाला बोलले की तुम्हाला ते सीडीची सुद्धा आम्ही हे करूत, प्रस्ताव आमच्याकडे सादर करा DPTCला. ते मिळण्याची अपेक्षा आहे का DPTC कडून. सर, साधारणपणे आगीच्या घटना टाळण्यासाठी काय आवाहन करणार नांदेडकरांना? छोट्या छोट्या गोष्टीकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. त्याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन आपलं इलेक्ट्रिक वायरचं ऑडिट केलं पाहिजे. इलेक्ट्रिक वायर लूज ठेवले नाही पाहिजेत. पेट्टी काडी किंवा पेट्टी सिगारेट रस्त्यामध्ये टाकून देऊ नये. त्याला विजवलं पाहिजेत. विजवलं तर त्याची मोठी घटना घडणारी आपल्या हे होत्यात. आणि वेस्टेज जे साहित्य आहे घरामध्ये, घराच्या आजूबाजूला ठेवू नये. त्याचं जवळचं तेव्हा त्यांना हे केलं पाहिजे. त्याचं घराच्या बाहेर विल्हेवाट करायची त्यांनी. सर, आपल्याकडं किती जवान आहेत सध्या? काय मनुष्यबळाची कमतरता आहे का आपल्या अग्निशमक दलात? सध्याच्याला आमच्याकडे 24 जवान आहेत. आणि आज तरी आम्ही सुटेबल आहोत. पण आज आयुक्त साहेबांनी पण सांगितलं आम्हाला 10 जवानांनी वाढवून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. निश्चित आपण बघतो, हे होते अग्निशमक दलाचे अधिकारी केरोजी दासरे, ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.